महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात पहाटेपासूनच शिवभक्तांची गर्दी दिसून येत आहे। महामृत्युंजय मंदिरात शिवरात्रीनिमित्त हर हर महादेवाचा गजर यावेळी शिवभक्तांनी केला। सकाळीच महादेवाच्या पिंडीला व मूर्तीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली। महादेवाला राजभोग माखण्याचा 4 किलोचा हार यावेळी परिधान करण्यात आला। तसेच मंदिराच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले आहे। येवला शहरातील शिवभक्त महामृत्युंजय मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले। तसेच 2.5 ते 3 हजार किलोची खिचडीचे देखील यावेळी वाटप करण्यात येत आहे। सकाळपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त महामृत्युंजय मंदिरात येत आहेत। महामृत्युंजय मंदिर येवला अमरधाम येथे महाशिवरात्रीनिमित्त पंचामृताचा महाअभिषेक करण्यात आला सकाळी 5 वाजता। त्यानंतर बाबांना राजभोग जो महाकालचा आवडता भोग आहे राजभोग मखना याचा मोठा हार करण्यात आला। तो हार साधारणतः 4 किलोचा आसपास बसला तो हार। आणि तसेच इतर दिवशी पण महामृत्युंजय मंदिरात हजारो भाविक मोठ्या मनोभावाने श्रद्धेने येथे रोज येत असतात। बोलू का? आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्त आज सकाळपासून भाविकांची गर्दी व पंचामृत आणि दुधाभिषेक करण्यात आला आणि मखाण्याचा व अंजीर असे बाबांना हार अर्पण करण्यात आला। महामृत्युंजय मंदिरामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून सर्व भक्तगण या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे पंचामृत जलाभिषेक अशा पद्धतीचा या ठिकाणी बाबांच्या लिंगावरती जो काही सोहळा आहे तो सर्व भक्तगण आनंदाने सहभागी होऊन करत असतात आणि खिचडीचं महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी सायंकाळपर्यंत चालणार आहेत। सर्वजण या ठिकाणी आनंदाने सहभागी झालेले आहेत। आपणा सर्वांना पुनश्च एकदा या जय भोले। मी काल नाशिकवरनं खास महाशिवरात्रीनिमित्त या महामृत्युंजय मंदिरात दर्शनासाठी आलेली आहे। इथे खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे साजरे केले जाते। जलाभिषेक दुधाचा अभिषेक सकाळी पहाटे झालेला आहे। त्यानंतर खूप छान अशी सुंदर आरती झालेली आहे। त्यानंतर भरपूर गर्दी प्रसादाचं छान नियोजन केलेलं आहे। आणि जय भोले। मी येवल्याहून बोलते। माझं नाव मनीषा संजय बाकळे। इथे भाविकांनी खूप अशी गर्दी केली आहे। आज महाशिवरात्रीनिमित्त महादेवाला जल अभिषेक दुधाचा अभिषेक झाला आहे आणि मखाण्याचा भोग लागलेला आहे। सुंदर असं महादेवाची मूर्ती आणि शिवलिंगाला सजवलेलं आहे। माझी मैत्रिणी नाशिकवरून आलेली आहे आणि खूप लांब भक्त येतात। काल प्रदोष असल्यामुळे बेल वाटप आणि रुद्राक्षाचं वाटप, आजही रुद्राक्ष वाटप चाललं आहे। प्रसादाचा लाभ चालला आहे। बहुतेक भाविकांनी प्रसादाचं वाटप करतायत। कोणी रस, कोणी खिचडी असं चालले आहेत आणि सुंदर असा परिसर आहे इथे आणि खूप चांगली सजावट वगैरे झाली। जय भोले। येवला येथील महामृत्युंजय मंदिरात सकाळपासून झालेली भरपूर गर्दी, हजारोंनी पब्लिक येते जाते। तर इथं आम्ही महाप्रसाद बनवलेला आहे। जवळजवळ कमसे कम 2.5 ते 3 हजार किलो खिचडी महाप्रसाद बनलेला आहे। सर्व वाटप पण चालू आहे। आमची पण सकाळपासून इथं सेवा चालू आहे। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार। डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही। मेडिक्लेमची व्यवस्था। स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ। ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव। संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।